मशरूम खूप हेल्दी आहे, परंतु हे हेल्दी मशरूम बऱ्याच जणांना आवडत नाही. तर या मशरूमपासून एकदम झणझणीत आणि चवदार भाजी आज आपण बनवणार आहोत आणि अगदी तेही कमीत कमी वेळात बनणारी. खूप सुंदर चवीची बनते ही भाजी, बनवायला जास्त वेळही लागत नाही. तर ही भाजी बनवण्यासाठी एक बॉक्स एवढे फ्रेश मशरूम घेतलेले आहेत. त्यापैकी आपण अर्धेच भाजी करण्यासाठी वापरणार आहोत. एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये साधारणपणे अर्धा चमचा एवढं मीठ घालायचं आणि ह्या बॉक्समधले अर्धे मशरूम ह्याच्यामध्ये आपण घालूया. साधारणपणे अर्धा 1 मिनिट हे मशरूम मिठाच्या पाण्यात ठेवायचे आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, पण अगदी हलक्या हाताने धुवायचे. आता बनवूया ह्यासाठी लागणारी ग्रेव्ही. एक छोटा चमचा कढईमध्ये तेल घातले. तेल तापलं की त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे मोठ्या फोडी करून घालायचे. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं, अगदी छोटा दालचिनीचा तुकडा आणि 2 टोमॅटो मोठ्या फोडी करून. हे सर्व भाजलं की त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि गॅस बंद करायचा. थोडंसं गार झालं की मिक्सीला लावून वाटण करून घ्यायचं किंवा पेस्ट करून घ्यायची. एका स्टीलच्या गंजामध्ये साधारणपणे 1 ते 1.5 कप एवढं पाणी ठेवले आणि एक मध्यम वाटी एवढे मटारचे दाणे आपण उकळून घेणार आहोत. पाण्याला उकळी आली की हे दाणे घालायचे, अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि फक्त 2 मिनटंच उकळून घ्यायचे आणि लगेच एखाद्या चाळणीवर काढून घ्यायचे, म्हणजे ह्याचा रंग अगदी फ्रेश राहतो. आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचे, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, कढीपत्त्याची पानं, तेजपान, 10 ते 12 कुटलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि मगाशी जे वाटण बनवलं होतं ते घालायचं. वाटणाची एकदम पेस्ट बनवायची नाही, अगदी जाडसरच वाटायचं आहे आपल्याला. वाटण घातल्यानंतर मात्र मध्यम टू लो गॅसवर 3 ते 4 मिनटं परतवायचं आणि असं तेल सुटायला लागलं की 1 मिरचीचे तुकडे मी घातलेत. ही मिरची अजिबात तिखट नाही, फक्त चवीसाठी मी वापरलेली आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा एवढं लाल मिरची पावडर, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, अर्धा चमचाच हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायचं. साधारणपणे अर्धा 1 मिनिट परतलं की 1 वाटीभर कोमट पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहोत. छान उकळी आली, एकदम रस्सेदार ग्रेव्ही तयार झालेली आहे. मगाशी जे मशरूम आपण धुवून घेतले होते ते मी चाळणीवर ठेवले पाणी निथळायला. त्यानंतर अशा हातानेच याचे तुकडे बनवायचे, अगदी सहज याचे तुकडे बनतात. तुम्हाला हवं तर तुम्ही याचे बारीक तुकडे केले तरीही चालतात. आता याचे तुकडे करून झाले लगेच ह्या ग्रेव्हीमध्ये घालायचे. अगदी 3 ते 4 मिनटात हे शिजल्या जातात. मध्यम टू लो गॅसवर शिजवायचे आणि मध्ये मध्ये परतवत राहायचे. जास्त अजिबात शिजू द्यायचे नाही, कारण जास्त शिजले तर ह्या भाजीचा एकदमच गाळ होतो, त्यामुळे लक्ष ठेवायचं ही भाजी शिजताना. आता एक वाफ काढूया. वाफ काढल्यानंतर मी इथे साधारणपणे 1 मोठी वाटीभर एवढं गरम पाणी ह्याच्यामध्ये घातले आणि मगाशी उकळलेले वाटाणे पण घालूया. आता वरून कोथिंबीर घालायची आणि आपली एकदम झणझणीत चवदार हेल्दी अशी मशरूम मटारची भाजी तयार आहे. खूप सुंदर चवीची बनते ही. भाकरीसोबत खा, पोळीसोबत खा किंवा भातासोबत खा, खूप सुंदर लागते. अगदी ज्यांना मशरूम आवडत नाही त्यांनासुद्धा ही भाजी चवदार वाटेल, एवढी सुंदर बनते. याच्यामध्ये आपण कोणताही मसाला वापरलेला नाही तरीसुद्धा खूप टेस्टी बनते. नक्की करून बघा. धन्यवाद.